धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरोड परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे। ईट आणि पाथरोड गावांचा संपर्क तुटलाय। ईट आणि पाथरोडला जोडणाऱ्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणीही आलेले आहे, त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। भूम तालुक्यातील पाथरोड परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। मुसळधार पावसामुळे या ठिकाणी वाहतूकही खोळंबलेली आहे। या संदर्भात आढावा घेतलाय, तो आपण पाहूया। मराठवाड्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं होतं। 2 दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस जो आहे तो धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा, वाशी असेल यामध्ये बरसताना दिसतोय। सध्या आपण भूम तालुक्यातील पाथरूड या गावामध्ये आहोत आणि पाथरूड ते ईट जोडणारा जो रस्ता आहे या रस्त्याच्या पुलावरून आपण बघू शकतो की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाण्याचा प्रवाह सुरू आहे। यातून मार्ग काढताना दुचाकीस्वार असतील किंवा शेतकरी असतील याला मोठ्या प्रमाणात अडचणी येताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल किंवा तूर असेल, सर्व हाताशी आलेलं पीक अगदी सारं नाहीसं झालं आहे। आणखी अद्यापही पुढील 2 दिवस जो आहे तो पाऊस असाच बरसणार आहे। आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना सुद्धा जिल्हाधिकारी यांच्याकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र प्रत्येक गावातलं हे वेगळं भयावह असं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पाथरूड। धाराशिव जिल्हा